जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या धनोरा परिसरात मोठ्या प्रमाणात अळूची शेती करण्यात येते। अळूच्या पानांना 4 महिने चांगला दर मिळतो, त्यामुळे अळूची शेती तोट्यात जात होती। त्यामुळे अनोरे इथल्या मधुकर देशमुख यांनी अळूपासून वडी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केलाय। खानदेश नमकीन या ब्रँडच्या नावाने विक्री देखील करण्यात येते। अळूवडी निर्मितीसाठी 15 शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात आलाय। धरणगाव तालुक्यातील अनोरे इथले मधुकर देशमुख हे गेल्या 25-30 वर्षांपासून अळूची शेती करतात। त्यांच्याप्रमाणेच गावातील इतर शेतकरीही मोठ्या प्रमाणात अळूची लागवड करतात। अळूच्या शेतीला येणारा खर्च अत्यंत कमी आहे। कोणतीही कीड बुरशी या पिकावर येत नाही। मात्र फक्त मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच अळूच्या पानांना मागणी असते। उर्वरित 8 महिने अळूच्या पानांना भाव नसतो। त्यामुळे देशमुख यांनी अळूपासून अळूची वडी तयार करण्याचा उद्योग सुरू केलाय। गावातील 15 शेतकऱ्यांचा गट स्थापन केलाय। त्यासाठी त्यांनी गुजरात इथून मशीन आणलंय। तसंच या प्रक्रिया व्यवसायाला आत्माचंही सहकार्य लाभलंय। आळूची शेती 25-30 वर्षापासून करत आहेत। पूर्ण बाजारामध्ये आम्ही आळूचे पानं विकतो। किरकोळ फुटपाथवर बसून सुभाष चौकात, जळगावला सर्व ठिकाणी आम्ही पानं विकतो। परंतु 25-30 वर्षात 2 पैसे मिळून थोडाफार विकास झाला। पण आता हा जो आळूचा प्रोजेक्ट आहे, तर आमचे आळूचे पानं हे बारडोलीला किलोने जातात। 30 रुपये, 35 रुपये किंवा 40 रुपये भाव असतो। त्या ठिकाणी बी अशा फॅक्टरी आहेत। तर त्या ठिकाणी आम्ही पाहून तिकडनं कारागीर आणून आम्ही आळूच्या प्रोजेक्ट हे विज्ञान केलं आणि आळूच्या वडींचा व्यवसाय सुरू केलेला आहे। आळूचे पानं हे जवळपास करणारे शेतकरी आहेत आणि दरवर्षी ते आळूचे पानच घेतात। पण आळूच्या पानांपासून पुढं काय करावं हा त्यांना प्रश्न होता। ते फक्त आळूचे पानं बाजारातून विक्री ते फक्त करत होते, पण त्यांना पाहिजे तसा भाव मिळत नव्हता। त्यामुळे त्यांना दरवर्षी तोटा सहन करावा लागत होता। पण एके दिवशी मला देशमुख जे शेतकरी आपले आहेत त्यांनी मला दाखवलं की साहेब, आळूच्या पानाच्या पाथरीच्या वड्या चांगल्या बनतात, फक्त आम्हाला पॅकिंगची अडचण आहे। त्यानुसार आम्ही त्यांना नायट्रोजन पॅकिंगचं मशीन त्यांना दिलं आणि नायट्रोजन पॅकिंग मशीनसाठी आम्ही आमचं MSAP म्हणजे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत काढणी पश्चात तंत्रज्ञान यामधून आम्ही त्यांना नायट्रोजन पॅकिंग मशीन दिलं। त्याला आम्ही 50% अनुदान म्हणजे 23,595 रुपये दिले। त्यामधून त्यांनी नायट्रोजन पॅकिंग मशीन आणलं आणि आता ते चांगल्या प्रकारे अळूच्या वड्या किंवा आपण त्याला पाथरीच्या वड्या म्हणतो ते पॅक करून ते विक्री चांगली करत आहे। संत सावता शेतकरी गटानं पहिल्या 3 दिवसात 60,000 अळूंच्या वड्यांची विक्री केली। गावातच अळूंच्या पानांचं उत्पादन आणि प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागलेत। या उद्योगासाठी लागणारे सर्व परवाने काढण्यात आलेत। 250 ग्रॅम वजनाच्या पॅकिंगमध्ये खानदेश नमकीन या नावानं वड्यांची विक्री करण्यात येते। या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू लागलंय। आम्ही पूर्वी बाजारात 10 रुपयाचे 5, 10 रुपयाचे 10 असे विकत होतो। पण हा प्रोजेक्ट केल्यापासून आमच्या पानाला ड्रॉ मटेरियल बी आमचं कामात येत आहे आणि आमच्या पानाला भाव मिळतो आहे। याच्याकडे बरेच शेतकरी वडायचं म्हणतात आता ते आमचा रिस्पॉन्स पाहून। तर हा व्यवसाय आळूच्या वडीचा आणि हे आळूची वडी जी आहे आमचीवाली नायट्रोजन पॅकिंग केलेली आहे आम्ही। तर हा पाऊच जो आहे आळूच्या वडीचा पाऊच 4 महिने पाऊचमध्ये टिकेल। 4 महिने खाद्यपदार्थ टिकेल आणि मोठ्या मोठ्या मॉलमध्ये पुणे मुंबईपर्यंत आम्ही पोहोचू शकू, इकडे नागपूरपर्यंत पोहोचू शकू। आणि महाराष्ट्रात ही फॅक्टरी आम्ही पहिल्यांदाच गृहोद्योग टाकला आळूच्या वडींचा। त्याच्यामुळे सर्वजण आम्ही आनंदित आहे। पॅकिंग, कच्चा माल काढणे, पानं आणून त्याच्यावर प्रक्रिया करून कारागिरामार्फत आम्ही तो माल तयार करतो। माल तयार करून ती पॅकिंग तयार करतो। ती पॅकिंग 4 महिने त्यात माल हा टिकवला जातो। परत तो माल आम्ही धुळे, नाशिक, जळगाव, आपलं भुसावळ, धरणगाव या असं पूर्ण मार्केट आम्ही आता हळूहळू कव्हर करतोय। आम्हाला आता मुंबई, पुणे या बाकीच्या साईडला जायचं आहे। वस्तू अशी आहे, आयुर्वेदिक वस्तू आहे। हे फर्टिलायझर मधून तयार होत नाही, काही याचं बियाणं कुठे मिळत नाही। कंदमुळापासून बनलेलं ते आहे। त्याला कुठल्याही प्रकारची असं फर्टिलायझरचा फवारा वगैरे असं काही केलेलं राहत नाही। त्यामुळे ती शरीराला बाधक सुद्धा नाही आहे। आयुर्वेदिक सारखी ती एक वस्तू आहे आणि आतापर्यंत त्याला 100% लोक जाणून आहेत की आडूचे पान, पोथीचे पान काय चीज आहे
आणि त्या भाऊंनी ते पाहिल्यानंतर ते या प्रयोगामध्ये त्यांनी जीव घातला आणि त्यांनी हा प्रयोग आमच्या गावाला आणून ठेपला. तो आता काहीतरी 10-20 लोक त्याच्यात उद्योग करतायत आणि पोट भरतायत आणि त्यांच्या मनाला काहीतरी समाधानी वाटते आणि बाहेर पण रिस्पेक्ट मिळतोय त्यांना. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनोरा गावातील शेतकरी अळूची शेती करतात. मात्र बाजारात फक्त 4 महिनेच चांगला दर मिळत असल्यानं अळूची शेती परवडत नव्हती. मात्र आता अळूच्या पानावर प्रक्रिया होत असल्यानं शाश्वत उत्पन्न मिळतंय. तसंच 6 मजुरांना कायमचा रोजगारही उपलब्ध झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट शेतमालाची विक्री न करता प्रक्रिया करून शेतमाल विकल्यास नक्कीच 4 पैसे जास्त मिळतील. संजीव महाजन, साम टीव्ही, जळगाव.